मी आता खालून वरती जाणार होतो, त्यामुळे वर काय खायला जास्त फार खाय मिळत नाही, त्यामुळे आम्ही खायचे नियोजन चालू होते. ज्ञानू कसा भरतोय बघा. मग मस्तपैकी आम्ही गाडीमध्ये बसलो आणि आम्ही केदारनाथच्या ट्रॅकसाठी निघालो. ह्या बघा तिथे गेल्यानंतर एक माझा मस्तपैकी मी एक व्हिडिओ शूट केला, कारण मस्तपैकी सकाळचे वातावरण होते. आणि हे बघा सगळ्या दोस्त कंपनीचे आमच्या सगळ्यांचे जाण्याच्या आधी सगळ्यांचे फोटोशूट चालू होते. आता बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर तेज किती आहे. हां मस्तपैकी सगळे फोटोशूट चालू होते. फोटोशूट झाल्यानंतर आम्ही लगेच ट्रॅक चालण्यासाठी निघालो होतो. बघतो तर काय एका पुलाखालनं बघतो तर भयंकर पाण्याचा प्रेशर आणि नुसते पाणीचं पाणी बघूनच तिथं जरा हे झाली. मग तिथून अजून थोडं पुढे जाण्यासाठी आम्हाला गाडीची आवश्यकता होती. तिथून अजून थोडे पुढे गेलो. तिथून गेल्यानंतर हे बघा पाणी चालू होते, सगळे वातावरण आणि हा रस्ता बघा मित्रांनो. वर डोंगर आहे, खाली पलीकडे दरी आणि हा लहान रस्ता हे बघा. आणि तिथून ट्रेकिंग चालू केली. ट्रेकिंग चालू करत असताना हा बघा ही व्हिडिओ पहाटे 5:30 वाजल्या होता, तेव्हा आम्ही ट्रेकिंग चालू केली होती. कारण जेवढे सकाळी लवकर जाईल तेवढं चांगलं. आणि हे ते बघतात थोड्या पुढे गेल्यानंतर हे बघा दृश्य कसे आहे. हे बघा पाणी नुसते जिकडं बघेल तिकडं तुम्हाला पाणी दिसणार, पाणीच पाणी आणि डोंगर डोंगर भयंकर पाणी मित्रांनो. हे बघा हे गरम आंघोळ करण्याचे गौरीकुंड आहे. तिथे गेल्यानंतर सगळ्यांनी थोडेफार हातपाठून धुतले आणि तिथून आम्ही पुढे गेलो. आणि मित्रांनो वर जाण्यासाठी बघायला तर रस्ता एकदम म्हणजे खराब झालेला आहे, सगळे दगडे पडलेले आहेत. हे सगळे आमची दोस्त कंपनी आता जोशमध्ये चालते. पण जसं जसं पुढे 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 आम्ही गेलो तसं तसं आमच्या सगळ्यांना म्हणजे कंटाळा. आणि हो का इतकं धुकं वर की बोलायचं काम नाही. धुकं पाणी मित्रांनो, म्हणजे वातावरण लय डेंजर आहे बरं का या टायमिंगमध्ये. तुम्हाला सांगतो हे बघा हे बघा किती पाण्याचा प्रेशर आणि किती पाणी. आणि पाऊस तर बंदच नव्हता मित्रांनो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, खरंच जर तुम्ही केदारनाथला या दिवसामध्ये यायचे असाल तर पूर्ण नियोजन करून या. कारण पावसाळ्यापेक्षा दुसऱ्या दिवसामध्ये आलेले चांगले. आणि रस्ता पण मित्रांनो इथले गव्हर्नमेंट एवढे रस्त्याकडे नियोजन लक्ष देत नाही. आणि इथून थोडे पुढे गेल्यानंतर तुम्हाला आता मी दाखवतो एक गोष्ट. हो का ही तर मित्र कंपनी आमची सगळी आता वर आल्यावर सगळी दमून गेली. तर तुम्हाला काय म्हणलो तुम्ही पुढे बघा ह्यांच्या चेहऱ्यावरचे तेज. आणि तुम्हाला मित्र सांगतो ह्यांच्याकडे बघून आम्ही भरपूर हसलो. कारण का माहिती का, बसायची तर हाऊस, खाली तर जाता येत नाही. पण ह्यांना एवढी भीती वाटायची घोड्यावर बसण्यासाठी. ह्यांच्या तोंडावरचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून आम्ही एवढं हसलो सगळेजण, बोलायचं काम नाही. तुम्हाला सांगतो लय मजा आली. ह्यांच्या तोंडाकडे असं बघून असं हसायला यायचं ना का तुम्हाला मी सांगू शकत नाही गोष्ट. आणि दुसरी सगळ्यात माझी गोष्ट, हा रस्ता बघा मित्रांनो, याच्यावरनं जाण्यासाठी या घोड्याचा पाय निसटला होता. म्हणजे भरपूर त्रास घोड्यांनासुद्धा. ही ते माणसं वर जातात बसून त्याच्यावर, पण त्यांना भरपूर त्रास होतो. तुम्हाला सांगा हो का. आता हे बघा एवढे घोडे येतात आणि ह्यांचे मालक पण हा आणताना व्यवस्थित आणत नाहीत. हाणत्यात मारत्यात, कुठल्या घोड्यांच्या पायांना लागलेलं असते का त्याचं. आणि पुढे आमच्या पाटील साहेबांना लागली भूक, आमच्या पैसे आणलेलं होतं ते राहिलं आमचं खालीच. सगळी आमची अपघात झाली. त्याच्यामुळं मग आम्ही पुढे काय केलं, या बॉचला लागलं डोकं धोकाला. काय सांगा तुम्हाला, सगळं म्हणजे ह्यांचं पुढे वातावरण एक पहिले फोटो काढून आता चेहऱ्यावर मला सगळी झालं. मग अशा पुढे तर भूक लागल्यानंतर आम्ही काय केलं, मस्तपैकी मॅगी घेतली. मॅगी तर मित्रांनो माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आतापर्यंत पहिलाच मॅगी खाल्ली होती. पाटील साहेब काय म्हणत होते, मॅगी लई तिखट झाली म्हणत होते. तरी पण आता कसं पोटाला आधार देण्यासाठी घेतली. आणि भैयाची, सूरजची आणि राहुल शेठची आमची जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर ह्यांची आमची गाठभेट झाली नव्हती. मग आल्यानंतर पुन्हा गाठभेट झाली ह्यांची आमची. आम्ही असं करत पुढे निघालो. धुकं म्हणजे भरपूर धुकं की बोलायचंच काम नाही. हो का दिसे नात करते काय लय धोकं झालं ते मित्रांनो. आणि लय कंटाळा पण आला तुम्हाला सांगतो. हो का ही घोडेवाले. आणि आता तुम्हाला दाखवते एक गोष्ट तुम्हाला मित्रांनो. हे समोर बघा हे काय दिसते, हा बर्फ पडला आहे मित्रांनो. टोटल बर्फ आहे मित्रांनो. बर्फ पडायला चालू झाला होता केदारनाथमध्ये. म्हणजे पाऊस किती असेल तुम्ही बघा. हो का मी आता मला आमचा ज्ञानू मानला की झाला आता शेवटचा डोंगर राहिला आहे. म्हणून मी मस्तपैकी बरं झालं बाबा आता आलो बाबा म्हणलं. कटाळे आलता मस्तपैकी थांबलो एकटाच. मी काय केलं, नाचलो मी एकटाच. पण बघतोय तर काय अजून तिथून 2 किलोमीटर जायचे होते. हे बघा राहुलच्या तोंडावरची एक प्रेशर बघा. कंटाळा म्हणजे तो म्हणला एकदा तर या केदारनाथला आणि अनुभव घ्या. मला सुद्धा या स्टेपला मित्रांनो भरपूर कंटाळा आला होता. कारण माझ्या आता पुढे जाण्याची ताकदच नव्हती. आणि तो क्षण आला, ती मंजिल आली. अशा परीने आम्ही 25 म्हणा 30 म्हणा आता एक्झिट काय अंतर माहीत नाही, ते अंतर पार करून
आम्ही केदारनाथच्या मंदिराजवळ आलो. आल्यानंतर पहिलं मंदिराजवळ गेलो. हे बघा मंदिराचा व्हिडिओ थोडा म्हणजे जरा लांबून एक व्हिडिओ घेतला. पुन्हा हे लांबून घेतल्यानंतर पुन्हा मी काय केलं, थोडं पुढे गेलो. पुढे जाऊन मस्तपैकी मंदिराचा व्हिडिओ घेतला. हे बघा आता हे बघा मंदिराचा व्हिडिओ मी तिथे गेलो. मस्तपैकी मंदिराचा व्हिडिओ शूट केला. जेवढा मला थकवा आलता ते सगळा माझा थकवा निघून गेला. आणि हे बघा सगळी दोस्त कंपनी खालून थकून आली होती. मस्तपैकी गेलो, रूम केली होती. रूममध्ये आम्ही सगळेजण झोपलो. 1-2 तास सगळ्यांनी आराम केला आणि संध्याकाळी मस्तपैकी सगळेजण फ्रेश होऊन आम्ही केदारनाथच्या मंदिराकडे निघालो. मित्रांनो गेल्यानंतर खरंच जेवढा त्रास झाला होता, जेवढा ताण आला होता, सगळा ताण निघून गेला. आणि दर्शन काय त्या दिवशी आमचे झाले नाही, कारण की गर्दी नव्हती. पण आम्हीच ठरवलं की दुसऱ्या दिवशी दर्शन घेऊ. पण जेव्हा मंदिराकडे बघितलं तेव्हा सगळा थकवा आणि सगळा टोटल ताण निघून गेला. आम्ही गेल्याच केदारनाथची आरती आम्हाला भेटली. असं काय एकदम म्हणजे एकदम भारी वाटलं ना, कारण जे 25-30 किलोमीटर जे खालून चालत आलो होतो तो सगळा थकवा निघून गेला होता. लय भारी वाटलं मित्रांनो. एकदा येऊन बघा तुम्ही फक्त केदारनाथला खरंच. पण येण्याच्या आधी पावसाचं नियोजन करून तुम्ही केदारनाथला, जेणेकरून तुमची आपदा होणार नाही या विचाराने या नियोजनात तुम्ही केदारनाथला. आणि तुम्हाला दाखवतो एक पुढची गोष्ट बघा. छत्रपती शिवाजी महाराज